करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले की प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, आपल्याला असं वाटतं आपल्या आयुष्यामध्ये आपलं घर समाधानी असणं पाहिजे. आपल्या घरातले लोक सर्व सुखी राहणं आवश्यक आहे, समाधानी राहणं आवश्यक आहे. मग ज्या प्रकारे घरामध्ये सुख असेल, समाधान हवं असेल, मग घरामध्ये कोणत्या कारणामुळे तू मैमय होत असतं हे शोधता आलं पाहिजे. ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. समर्थ म्हणाले, आयुष्यात जेव्हा संघर्ष करावा लागत असतो ना, तेव्हा बघा प्रत्यक्षात खूप 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 आव्हाने सुद्धा पेलावी लागत असतात. संघर्ष केव्हा येतो? प्रत्येकाच्या जीवनात. असं नाही आहे की फक्त माझ्याच जीवनात, माझ्याच आयुष्यात सर्व संघर्ष, सर्व संकटे, सर्व अडचणी माझ्याच पाठी लागलेले आहेत. त्रास, पीडा, रोग सर्व काही माझ्याच पाठी. पण प्रत्येकाच्या आयुष्यात नीट निरखून जर पाहायला गेलो ना, तर प्रत्येकाच्या पाठी काही ना काहीतरी व्याप आहेच. समर्थ म्हणाले, जनी सर्व सुखी असा कोण आहे? या जगामध्ये जगी सर्व सुखी असा कोण आहे? कोण आहे? विचारे मना तूच शोधून पाहे. तुझ्या मनाला विचार, कुठे शोधायची गरज नाही पडणार. ज्यावेळी प्रत्यक्षात तू आव्हाने स्वीकारशील ना, तितका मनुष्य देह मजबूत होत असतो. संघर्ष आला म्हणून घाबरून जाऊ नकोस. घरामध्ये तुला समाधान हवंय ना, घरातली माणसं सुखी हवीत ना, अहो प्रत्यक्षात मग कष्ट कर, मेहनत कर. का कटकटी होतात? का घर असमाधानी राहतो? का घरातली लोक बघा दुःखी होतात? याचं कारण काय? जर आपण कमवत असलेला पैसा जर आपल्यालाच पुरत नसेल, आपलाच पैसा आपल्याच व्यसनामध्ये जात असेल, तर कसा राहिलो? घरातली लोकंसुद्धा दुःखी राहतील, समाधानी राहणार नाही आहेत. मग समर्थ म्हणाले, काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली साधं. नुसतं घर समाधानी राहून उपयोगाची नाही आहेत. घरातली लोकंसुद्धा सुखी राहणं फार गरजेचे आहे. कारण बघा, हा जो देह वरून पाहायला मिळत आहे, तो वरून समाधानी जरी दिसत असला तरी आतमधून फार दुःखी आहे. आपण विचारतो एकमेकांना, काय रे कसा आहेस? सहजपणे विचारतो ना. कितीतरी दिवसांनी भेटलं की तो सांगेल का हो मी दुःखी आहे? नाही आहे, बरोबर की नाही? तो सांगेल मी सुखी आहे, समाधानी आहे, उत्तम आहे, चांगलं आहे, बरं आहे. अशी उत्तरं त्याच्याकडून बघा प्रत्यक्षपणे ऐकायला मिळतील. पण खरं जर पाहायला गेलो ना, तर आपला देहसुद्धा सुखी समाधानी, त्याचप्रमाणे आपल्या घरातले स्त्री सदस्य असतील बघा, प्रत्यक्षात त्या कारणांमुळे आपलं घरसुद्धा समाधानी राहील. केव्हा? जेव्हा आपला देह त्या व्यसनातून मुक्त होईल तेव्हाच. कारण काय आपण आव्हान केलंय? कोणाला आव्हान केलंय? आपला देह प्रत्यक्षात त्या व्यसनामध्ये अडकलाय. आता प्रत्यक्षात आपल्या समोर आव्हानं उभी राहिलीत. संघर्ष करतोय पण सुटत नाहीये. पण त्यातून सोडवणारा आलेला आहे. सुटण्याची तुझी ताकद असणं आवश्यक आहे. मग शेवटी आत्मविश्वासानं आपल्याला सामोरं जाणं फार गरजेचं आहे.
आज भाग का समर्थाने आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. प्रत्येक वेळी समर्थ वेगवेगळे बघा आपल्याला बोध प्राप्त करून देत असतात, कारण या बोधाच्या माध्यमातून उत्तमतेने दास घडला पाहिजे. कारण उत्तम नियमितता बघा, प्रत्यक्षात नियमितपणा जो असतो ना, चांगले विचार, चारित्र्य संपन्न वागणूक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले कर्म. ज्यावेळी तुझे कर्म जर उत्तमाचे असतील ना, त्यावेळी एखाद्या क्षेत्रामध्ये जेव्हा तू कार्य करत असशील, आपला देह असमाधानी केव्हा राहतो? जेव्हा त्याच्या मनासारखं कार्य होत नाही तेव्हाच. घरातली माणसं दुःखी केव्हा होतात? जेव्हा प्रत्यक्षात आपल्या देहामुळे आपल्या घरातल्या लोकांना त्रास होतो तेव्हाच. मग आता बदल कोणामध्ये असणं फार गरजेचं आहे? तर आपल्यामध्ये. आता आपण एखाद्या क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं आहे, आपल्याला त्या क्षेत्रामध्ये बघा एखादी परीक्षा द्यायची आहे, परंतु परीक्षा देत असताना अनेक संकट उभी राहिली, अनेक संघर्ष करावे लागले. त्यावेळी प्रत्यक्षात जर आपण एकमेकांना बोलायला गेलो की मी तुमच्यामुळे फेल झालो किंवा तुमच्यामुळे कमी मार्क मला मिळाले, तर तोच राग बघा प्रत्यक्षपणे आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला आपल्या कर्मातून उत्तर द्यायचे. जर तुझ्या हातून जर चांगले कर्म घडत असतील तर तुझा पराभव होणार नाही. आपण घाबरतो कशाला? आपला पराभव होईल या दृष्टीने आपण घाबरत असतो. एखादी आपण मॅच पाहत असतो, आपण पहिलंच ठरवलेलं असतं मनामध्ये, या दोन सामन्यांपैकी ना एक सामना हा जिंकणारच, बरोबर ना? आपल्या मनामध्ये ठाम असतं. पण जेव्हा आपण टी व्ही चालू करतो, मॅच सुरू होते, तेव्हा धडाधड धडाधड विकेट कोसळू लागतात. मग आपल्या मनासारखं घडत नाही. आपण काय करतो? आपल्यावरचा जो राग आहे ना, तर रिमोटवरती काढतो. मग त्यामुळे काय होतं? आपण दुःखी झालो, हातातला रिमोट फेकून दिला, आणि त्या कारणांमुळे बघा घरामधली लोक सुद्धा काय झाली? दुःखी झाली ना, कारण का त्यांना सुद्धा त्रास होऊ लागला. म्हणून समर्थ म्हणाले, आपण प्रत्यक्षात बघा दुसऱ्यांच्या पुढं करायला जात असतो, परंतु स्वतःहून स्वतःच्या पुढं जायला आज आपला देह तत्पर असणं गरजेचं आहे. कारण बघा स्पर्धेला अनेक जण उतरत असतात, पण स्पर्धा ही आपल्यासोबत असणं फार गरजेचं आहे. स्पर्धेला आपला देह तयार असणं फार गरजेचं आहे. असा विचार करून रोज थोडं थोडं बघा सकारात्मक विचार आपल्यामध्ये आले पाहिजेत. चांगले विचार जर तुझ्या मनामध्ये येत असतील ना, आपल्या मनामध्ये सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत निगेटिव्ह विचार येत असतात. अहो, जीवनामध्ये जगत असताना जे अनुभव अधिकाधिक कठीण होत जातात, त्या कठीण संघर्षाला बघा प्रत्यक्षात आपल्याला सामोरं जावं लागतं. समर्थ म्हणाले, जीवनामध्ये आयुष्यामध्ये आपल्याला हिंमत करावी लागेल. आपल्याकडे जर पैसा नसेल ना, आपण एकमेकांची तुलना करत बसतो ना, त्यामुळे आपण कमी पडतो. आपल्याला वाटतं की अशा प्रकारे आपली लाईफ असणं आवश्यक आहे, अशा प्रकारे जीवन जगणं फार आवश्यक आहे. पण त्याच्या कार्यामध्ये बघा प्रत्यक्षात त्याच्या नशिबामध्ये त्याला सर्व काही मिळालं आहे. मग आपण आपल्याला स्वतःला दोष देणं गरजेचं नाही आहे. तर त्यासारखं आपल्याला सुद्धा उत्तम प्रकारे कार्य करणं गरजेचं आहे. म्हणून मनुष्य देह हळूहळू बघा या गोष्टी सर्व विसरत चाललेल्या आहे.
जर या गोष्टी हरवल्या ना, तर बघा प्रत्यक्ष जीवन खडतर होईल. परिस्थिती आणि भोग हे आयुष्यात कुणालाही चुकेल, पण प्रत्यक्षात जर विचार केला, कर्म चांगले करा, त्याचप्रमाणे नियमितता चांगली ठेवा. परिस्थितीनुसार मनुष्य देहाची लायकी पाहायला मिळत असते. आपण विचार करतो, अरे ही व्यक्ती कशी होती आणि आता याचे दिवस असे कसे काय झाले. पहिले याच्या घरामध्ये बघा प्रत्यक्षात प्रथम त्या टी व्ही असायची. आमच्या घरात ती टी व्ही सुद्धा नव्हती. फ्रीज असायची, AC असायची, 4 व्हीलर गाडी असायची. याची लाईफच वेगळी असायची, सुखी समाधानी. कधी चेहऱ्यावर बघा प्रत्यक्षात दुःख नसायचं. पण आज या देहावर का वेळ आलेली आहे, का परिस्थिती ओढावलेली आहे, का प्रत्यक्षपणे भोग बघा आता ही व्यक्ती भोगत आहे. कारण समर्थ म्हणाले, वेळ बदलत असते तसे प्रत्येकाचे दिवस सुद्धा बदलत असतात. म्हणून कर्म चांगले करा, कारण या फेऱ्यातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. बरोबर की नाही. म्हणून सत्ता असेल, सामर्थ्य असेल किंवा संपत्ती यांचा दुरुपयोग केला ना, तर दुराचारी लोकांची संगत धरल्यास आत्मविश्वास बघा ठरलेला असतो. आता सामर्थ्य प्राप्त होण्यासाठी काय आवश्यक आहे. श्रवण, मनन, निजध्यास. सत्ता कोणावर बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, आपला देह हा सत्तेवर असणं फार गरजेचं आहे. जर आपला देह सत्तेवर असेल तर विषय वासना आड येणार नाही. आणि संपत्ती कुठली, पैशांची, प्रॉपर्टीची नाही हो. ऐश्वर्य संपन्न, नीती संपन्न आणि चारित्र्य संपन्न, यावर आपला विश्वास असणं फार गरजेचं आहे. हीच तर खरी लाख मोलाची बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो तर ही संपत्ती आहे, ही टिकवायची आहे. म्हणून समर्थ म्हणाले, स्पर्धा असो किंवा प्रत्यक्षात परीक्षा असो, आपल्याला आत्मविश्वासाने उभं राहायचं आहे. स्वतःला सिद्ध करायचं आहे. स्वतःला सिद्ध करत असताना कुणासोबत आपली तुलना न करता आपल्याला पुढे जाण्यास बघा आपणच जाऊन पुढे गेलो पाहिजे. आपण दुसऱ्यांना बघा पुढे ढकलत असतो, हे तू जा, पण आपण स्वतःहून पुढे जाण्यास तयार असणं आवश्यक आहे. कारण यश हीच तुमची सावली आहे. आपण प्रत्येक वेळेला अपयश पाहत आलेलो आहोत, पराभव बघा अनुभवलेला आहे. पण त्याच अपयशातून खरा सुगंध यशाचा पुढे आहे. म्हणून जिद्द सोडू नका. बघा प्रत्यक्षात प्रयत्न करणं सोडू नका. तुमचा मार्ग किती खडतर जरी असला ना, तरी तो तुमच्या सोबतच असेल. म्हणून कितीही तुमच्या वाटेमध्ये अंधार जरी असला तरी प्रकाशाच्या झोतामध्ये बघा प्रकाश तुमच्यासाठी उत्तम प्रकारे पुरवणारा तुमचं सामर्थ्य आहे. म्हणून विश्वास ठेवा. कारण का आपला देह पूर्णपणे अज्ञानामध्ये आहे, अंधारामध्ये आहे. परंतु तोच अज्ञान, तोच अंधार बाजूला साधण्यासाठी ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्याची जोड असणं फार आवश्यक आहे. म्हणून लक्षात ठेवा, जग स्वार्थी लोकांनी भरलेलं जरी असलं तरी कुणाच्या सांगण्यावरून बघा आपण फसू नका. म्हणून प्रत्यक्षात आपलं घर जर समाधानी राहायचं असेल, आपल्या देहाला सुखी पाहायचं असेल, तर प्रत्येकामध्ये स्वतःमध्ये बदल करणं हीच खरी काळाची गरज आहे. जय जय रघुवीर समर्थ.